नमस्कार, मी गौतम भंडारे. बंडखोर न्यूजमध्ये आपलं स्वागत आहे. माढ्याचे खासदार धैर्यशील मोहिते पाटील यांच्या ऑफिससमोर जे व्यापाऱ्यांचे गाळे आहेत त्या ठिकाणी भाजपाच्या नगरसेवकाच्या अधिकृत उमेदवार पूजाताई कोथमिरे यांचा प्रचार करताना शैलेश कोथमिरे हे फिरत आहेत. तर या ठिकाणी आपल्याला प्रतिसाद कसा मिळत आहे? खूप चांगला प्रतिसाद त्या ठिकाणी आहे. हाच भाग नाही तर अकलूजमध्ये बऱ्याच भागामध्ये मी जाऊन आलेलो आहे. अगदी झोपडपट्ट्यामध्ये सुद्धा जाऊन आलेलो आहे. यामध्ये एक चित्र दिसतं आहे की आता ही लढाई जनतेने हातात घेतलेली आहे. अकलूजमध्ये निश्चितपणे परिवर्तनाची आवश्यकता आहे असं जनतेलाच आता त्या ठिकाणी वाटू लागलेलं आहे. आणि मला वाटतं त्याचा निर्णय आपल्याला 3 तारखेला त्या ठिकाणी निश्चितपणे दिसून येईल. मुळातच आपल्याकडं जर त्या ठिकाणी पाहिलं तर मूलभूत सुविधा किंवा सोयी ज्या सर्वसामान्य नागरिकांसाठी आवश्यक आहेत त्याच खरं तर शेवटपर्यंत पोचलेल्या नाहीत. आज शहरामध्ये त्या ठिकाणी रस्त्याची दुर्दशा आहे. मग बाकी अंतर्गत रस्त्याचं तर न बोललेलं बरं, अशी परिस्थिती आहे. स्वच्छतेच्या बाबतीत आपण जर त्या ठिकाणी पाहिलं तर तो सुद्धा एक मोठा विषय त्या ठिकाणी आहे. कचरा व्यवस्थापनाचा विषय आहे. पाणी नियमित आणि शुद्ध पाणी पुरवठा हा सुद्धा विषय आहे. म्हणजे या मूलभूत विषयसुद्धा आमचे त्या ठिकाणी सोयीसुविधा त्या ठिकाणी उपलब्ध होताना दिसत नाही. त्यामुळं नागरिकांच्या मनामध्ये एक प्रकारची त्या ठिकाणी चीड आहे. कारण ज्यावेळेस आपण फिरतो त्यावेळेस ती चीड जागोजागी व्यक्त होताना दिसते. काही जण समोरचे आपल्यावर आरोप करत आहेत की म्हणजे आपली लोकसंख्या कमी आहे आणि शिक्षण जरी M.Com असलं तरी त्या अशा ग्राउंड लेवलला कधी त्यांनी काम केलं नाही. शैलेश कोथमिरे हे बडे अधिकारी होते पण ते कधी लोकांमध्ये मिसळले नाहीत. तर आता नगराध्यक्ष झाल्यानंतर ते कशी कामे करणार असे आपल्याबद्दल बोललं जातं. तर त्याला आपण कशा पद्धतीने उत्तर देणार? नाही, मुळात एक लक्षात घ्या, कोणीच सगळं काही शिकून वरून खाली पडत नाही. प्रत्येकाचा एक काळ असतो. अनुभव हा जगात सगळ्यात श्रेष्ठ असतो. माझी 32 वर्षाची सेवा झाली. मी सहकार क्षेत्रात काम केलं. ते काम करत असताना सहकार हा असं खातं आहे, सहकार खातं की ज्याचा खऱ्या अर्थानं तळागाळातल्या लोकांशी संबंध येतो. आणि ते करत असताना मी काही बँकांवर म्हणजे मी मुद्दामून सांगेन की मी पुणे कृषी उत्पन्न बाजार समिती आशिया खंडातली ग्रामीण भागातली सर्वात मोठी बाजार समिती, त्या बाजार समितीबरोबर मी प्रशासक म्हणून 3.5 वर्ष काम केलं. त्यामध्ये सर्व बाजार घटक, शेतकरी असेल, हमाल असेल, मापाडी असेल, तोलार असेल किंवा त्या ठिकाणचा व्यापारी वर्ग असेल, म्हणजे किराणा भुसार व्यापारी असेल किंवा त्या ठिकाणी शेती व्यवसायात त्या ठिकाणी खरेदी विक्री करणारा व्यापारी असेल, या सर्वांशी मी त्या ठिकाणी अगदी त्यांचं काम जवळून बघितलेलं आहे. शेतकऱ्यांचं काम मी जवळून बघितलेलं आहे. इतकंच नाही तर सांगली जिल्हा मध्यवर्ती बँकेसारख्या बँकेवरती, जी बँक आर्थिक अडचणीत होती त्या बँकेवर मी काम केलेलं आहे. जवळजवळ 3 वर्ष मी त्या ठिकाणी बँकेत काम केलं आणि आर्थिक अडचणीत असलेली बँक मी बाहेर काढलेली आहे. इतकंच नाही तर सोलापूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेवरती मी 4.5 वर्ष प्रशासक म्हणून काम केलेलं आहे. आता या 4.5 वर्षात मी त्या ठिकाणी एक कलेक्टिव्ह, कारण मी ते माझं एकट्याचं श्रेय कधीच म्हणणार नाही, कारण ते श्रेय माझ्यावर विश्वास ठेवलेल्या सर्व ठेवीदारांचं, नागरी सहकारी बँका असतील, पतसंस्था असतील, सर्व शेतकरी असेल, सर्वसामान्य शेतकरी असेल, त्याचबरोबर ठेवीदार असेल किंवा आमचा त्या ठिकाणचा सगळ्यात महत्त्वाचा अधिकारी वर्ग, कर्मचारी वर्ग, सगळ्यांनी एकत्रित येऊन ते केलेलं काम, त्याचं ते यश आहे. कारण आपल्याला माहिती आहे की दिवसेंदिवस बँकेची परिस्थिती ढासळत चाललेली होती. पण आज बँकेच्या 5,000 कोटीपेक्षा जास्त ठेवी आहेत. आणि मला वाटतं हे काम करत असताना सर्व प्रकारचा अनुभव त्यामध्ये येतो. म्हणजे तुम्ही कुठं तर राजकारणात उतरूनच तुम्ही मग 30-35 वर्ष घालवावेत आणि मगच तुम्हाला अनुभव प्राप्त व्हावा असं नाही. आमच्याकडे अनेक बाबी त्या ठिकाणी आहेत, अशा पद्धतीने दिसून येतात. मुळात एक आहे, मी शिक्षण म्हणजे सर्वस्व असं नाही मानत.
कारण शिक्षणाबरोबर जर संस्कार नसतील तर त्या शिक्षणाला काहीच अर्थ नाही. मूळ प्रत्येकाचा एक आत्मसन्मान आहे. प्रत्येकाला वाटतं माझा जो काही सन्मान आहे तो त्या ठिकाणी राखला गेला पाहिजे. आणि मला वाटतं हेच सगळ्या गोष्टीचं सगळ्यात महत्त्वाचं आहे. निश्चितपणे म्हणजे शिक्षणावर जर त्या ठिकाणी चांगल्या प्रकारचा संस्कार असेल तर निश्चित एक कामामध्ये वेगळी छाप त्या ठिकाणी होते. कारण मी अधिकारी म्हणून उच्च पदावर काम केलं, म्हणजे अगदी सहकार आयुक्त म्हणून सुद्धा मी काम केलेलं आहे. पण मी माझे पाय जमिनीवरच ठेवले, मी कधी हवेत उडलो नाही. त्याचं कारण होतं की आमच्यावर झालेल्या आईवडिलांचे संस्कार किंवा या गावामध्ये ज्या चौकात मी जन्मलो वाढलो, जिथं माझ्यावर संस्कार झाले, हे संस्कारच मला या ठिकाणी इथपर्यंत घेऊन आले असं मला वाटतं. त्यामुळं शिक्षण हे क्षम असेल तर निश्चितपणे तुमच्या कामामध्ये ते उतरतं. आणि प्रत्यक्ष आपण त्या ठिकाणी पाहू ना, कारण त्यासाठी म्हणजे मोठे मोठे अनुभवी असलेली मंडळीसुद्धा कशा पद्धतीने काम करतात हे आम्ही पाहतो ना. त्यासाठी वेगळं काय सांगायची गरज नाही. घोडा मैदान दूर नाही, आपणही पाहाल निश्चितपणे त्या सगळ्या गोष्टी. मतदानासाठी अवघे काही दिवस बाकी आहेत. आता 4 ते 5 दिवस फक्त बाकी आहेत. तुम्हाला अकलूजमधून नक्की प्रतिसाद कसा आहे? केवळ नगराध्यक्ष पदासाठी खूप चांगला प्रतिसाद आहे. मुळात सर्वात महत्त्वाचं म्हणजे भारतीय जनता पक्षाच्या उमेदवार म्हणून त्या ठिकाणी पूजा करण कोथमिरे या नगराध्यक्षपदाशी उभा आहेत. एक सक्षम कॅन्डिडेट आहे. M.Com शिक्षण आहे. संस्कार त्या ठिकाणी मी मगाशी सांगितलंच, कारण नुसतं शिक्षण नाही आहे तर तो एक भाग त्या ठिकाणी महत्त्वाचा आहे. आणि प्रत्येकाचा आत्मसन्मान त्या ठिकाणी राखला जाईल अशा प्रकारचं काम त्या ठिकाणी निश्चित होईल. सर्वात महत्त्वाचा भाग की केंद्रामध्ये भारतीय जनता पक्ष आहे, राज्यामध्ये भारतीय जनता पक्ष आहे. त्यामुळं केंद्र शासन राज्य शासनाच्या माध्यमातून जे वेगवेगळे निधी आम्हाला त्या ठिकाणी उपलब्ध करावे लागणार आहेत ते सहजगत्या मिळणार आहेत. आणि आज जर आणखी 5 वर्ष जर त्या ठिकाणी अकलूज शहराची जर विकास खुंटला तर काय होईल हे मी वेगळं सांगायची गरज नाही. आज आपण त्या ठिकाणी सहज गावामध्ये फिरला तर गुडघ्या इतके खड्डे आहेत, माणसाला चालता येत नाही, गाड्यांचा तर फार लांब आहे. म्हणजे अशी परिस्थिती आहे. म्हणजे जर वेळ महत्त्वाची आहे आणि मला वाटतं ही वेळ आता नाही तर कधीच नाही अशी आहे. परिवर्तनाची गरज आहे. विकास जर करायचा असेल तर परिवर्तन हे अत्यंत आवश्यक आहे. आणि मला वाटतं ते आपल्याला 3 तारखेला दिसेल. एकूणच आजपर्यंत अकलूज ग्रामपंचायत असताना राजकारण बघितले तर तिथं कर्तबगार अधिकाऱ्यांपेक्षा सह्याजीराव फक्त सह्या करणारे हेच अधिकारी लाभले आहेत. तर शैलेश कोथमिरे हे चांगले निवृत्त अधिकारी आहेत आणि पूजाताई कोथमिरे यांचे M.Com शिक्षण झालेले आहे. शैलेश कोथमिरे यांना प्रशासकीय कामाचा दांडगा अनुभव आहे. त्याचबरोबर समोरचा प्रतिस्पर्धी पाहता अकलूजकरातून ही पूजाताई कोथमिरे यांना नगराध्यक्ष पदासाठी पसंती मिळताना दिसत आहे. त्यामुळे ही काटेकी टक्कर होणार असून जास्तीत जास्त पूजाताई कोथमिरे याच नगराध्यक्षा होतील असा सूर अकलूजकरांमधून निघत आहे. आपण इथेच थांबूया.